समर्थ श्रीराम. दशक 1 समास 9 परमार्थ स्तवन. समर्थ परमार्थपणाचा श्रेष्ठपणा सांगून तो गुह्य आहे हे सांगतात. जरी गूढ असला तरी तो संत संगतीने शोधतो त्याला तो मिळतो असाही निर्वाळा ते देतात. परम म्हणजे उच्च अर्थात सर्वोत्तम. अर्थ म्हणजे हेतू, कारण. उच्चतम अशी कोणती गोष्ट जगात असेल तर ती म्हणजे ब्रह्मवस्तू, ब्रह्मरूपी शाश्वत संपत्ती. आणि ती मिळवण्यासाठी जी साधना करायची तो परमार्थ. मायेचा पसारा कल्पनामय आहे आणि त्याची निरस्ता कळली की ती टाकून देण्याच्या लायकीची वाटते. संतांच्या मार्गदर्शनाने जीवनाचं सार्थक करता येतं असं समर्थ म्हणतात. परमार्थ साधण्यासाठी रानावनात जाण्याची गरज नाही. विशिष्ट कपडे, माळा, भस्मलेपनाची अजिबातच गरज नाही. सदाचरण, अनासक्ती, संत सहवासाने आपण अर्धी बाजी नक्की मारून नेऊ शकतो. एका जन्मात साध्य हाती आले नाही तरी केलेली साधना पुढच्या जन्मीसाठी उपयुक्त होते. ती वाया जात नाही, किंबहुना तीच उपयुक्त होते. लौकिक मान मरातब, ऐश्वर्य, संपत्ती, सौंदर्य हे काही पुढच्या जन्मासाठी नेता येत नाही. म्हणून आजची स्टार नोट काय सांगते? परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. या परमार्थाची सरी कोणास द्यावी. ज्याला परमार्थ साधला तोच खरा राजा. जो परमार्थ करत नाही तो भिकारीच समजावा. परमार्थाची बरोबरी करील असे या जगामध्ये काही नाही. श्रीराम समर्थ श्रीराम.